नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आणि काल पित्र झाले. पित्राच्या आधी आपल्याला म्हणजे साफसफाई करायला घेता पण येत नाही ना. तर काल पित्र झाले, तर आज मी साफसफाई करायला घेणार आहे. पण पावसाचाही अंदाज तितकाच बघावा लागणार आहे. आणि काल मी स्वयंपाक करता करता आहे ना, मारिया कॉन्डोची ऑडिओ बुक ऐकत होते. तर त्यांनी खूपच छान त्यात सांगितले की तुम्ही म्हणजे जोपर्यंत जुन्या वस्तूंची हे करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही नव्या वस्तूंना कुठंतरी जागा देत नाही. आणि त्यांनी खूप छान ऑडिओ बुक आहे त्यांची. तर त्यांनी सांगितलं, जर तुमची जुन्या वस्तूशी फिजिकली अटॅचमेंट असेल, जर म्हणजे आता ही माझी पर्स आहे, तर ही जुनी आहे, पण ही जर मी टाकून दिली तर मला असं वाटेल की तिची आठवण कुठंतरी नष्ट होणार आहे किंवा काय. तर तुम्ही एक छानशी गोष्ट करू शकता की एखाद्या डायरीत ती का स्पेशल होती वस्तू किंवा त्याच्याविषयीशी जी तुमची ज्यावेळी तुमच्याकडे ती वस्तू आली होती त्यावेळीची ती भावना, त्यावेळेचं जे काही तुमची अटॅचमेंट असेल त्या वस्तूविषयी छान माहिती, तुम्हाला ती ठेवावं वाटली होती ती माहिती, किंवा एखादा फोटो त्याचा एका डायरीत तुम्ही लिहून ठेवू शकता, जेणेकरून ती आठवणही तुमच्याकडून राहील आणि तो पसाराही तुमच्या घरातून कमी होईल, असं त्यांनी छान सांगितलेलं आहे. आता ही पर्स आहे ना, मी खूप दिवस पाठीमागच्या खिळ्याला लटकवलेल्या होत्या 2-3 पर्स. सोदी झाली आरूला, नाक पुसावं लागणार. आरू चुकूत गेलं. लुमाल आण बा, लय सर्दी झाली माझ्या आरूला. ये इकडं चल. आज पिकली सर्दी तिची, रोज नाक वाहत होतं, आज पिकली आहे. ते 2-3 पर्स मी लटकवलेल्या होत्या, पण त्या फेकून काही मी देत नव्हते. पण त्यांचं काल पुस्तक ऐकलं ना, तसं मी त्यांना फेकून द्यायचा विचार केलाय. जर त्या वस्तूशी तुमची अटॅचमेंट असं म्हणूनच तुम्ही ती वस्तू ठेवताय ना, तर ती कुठंतरी फास्टमध्ये डिक्लटर करायची गरज आहे. कारण जोपर्यंत आपण जुन्या वस्तू फेकत नाही ना, तोपर्यंत नव्या वस्तूला कुठंतरी जागा भेटत नाही, असं त्या म्हणाल्या. आणि तुम्ही ना म्हणजे साफसफाई सुरुवात करताना ना पूर्ण राडा एकदम नका काढू, असं त्या म्हणाल्या. कारण मग त्याच्यात तुम्ही गोंधळून जासान आणि तुम्हालाच काही समजणार नाही. तर तुम्ही भांडी किंवा पुस्तकं किंवा हे क्लोथ, साड्या, तर मी साड्या काढल्या स्वच्छ करायला. म्हणजे त्यांनी सांगितलं की एकापासून सुरुवात करा. कुठेही किती वर्षानुवर्ष आपल्या घरात जुने साड्या, जुने कपडे पडलेले असते. तर त्यांनी सांगितलं की त्या म्हणजे आपल्या मनाला एक गोष्ट विचारायची की खरंच ही मला वस्तू आनंद देते का? तर आनंद देते. आपल्या मनातून जर हो उत्तर आलं तर ती वस्तू आपल्याजवळ ठेवायची. आणि जर आपल्या मनातून उत्तर आलं नाही, आता मला हिचा काही म्हणजे जास्तीचा उपयोग नाही आहे, तर त्या वस्तूला सांगायचं की धन्यवाद, आणि मग ती वस्तू तुम्ही डिक्लटर करायची. त्याशिवाय नवीन वस्तू येणार नाही. तर माझ्या किती दिवसांनी किचनमध्ये पण 2-3 कुकरं पडलेले आहेत, 2-3 काळ्या कढाया पडलेल्या आहेत. त्या टाकून देऊशा वाटत नाही आहे, वाटते पण हे आईच्या भीतीने टाकत नाही आहे मी. पण ते होतंय असं, मग तीच निगेटिव्ह एनर्जी मला येत राहते आणि फ्रेश मला किचनमध्ये वाटत नाही. म्हणजे आपलं निगेटिव्ह आपल्याला वाटण्याचं हेच एक कारण असतं. आणि कपडे जितके जास्त तुम्ही ठेवसाल ना, तितके तुम्हाला जे लागतात ना व्यवस्थित घालण्यासाठी, ते तुम्हाला वेळेवर भेटत नाही. मग खूप पसारा असल्यामुळं सध्या मला तसंच होते. साड्याही तितक्याच झाल्या, गाऊनही तितकेच झाले. आता नवरात्राच्या निमित्ताने साफसफाई पण करायची. काल बरं झालं मी त्यांचं ऑडिओ बुक ऐकलं, त्यांनी खूप छान माहिती सांगितली. तुम्ही देखील ते ऑडिओ बुक ऐका. मारिया कॉन्डो लेखिका आहे त्यांची, जापानीज लेखिका आहे. खूप छान माहिती तिने सांगितलेली आहे. मला बरीचशी क्लिअरिटी आलेली आहे. माझ्या घरात भांडे मधल्या सज्जावर इतके पडलेले आहे ना, मी त्याची क्लिप ॲड करते. तर ते माझ्याकडे 2010 पासून आहे. मला एका काडीचाही उपयोग नाही आहे त्याचा. पितळची भांडी, तांबीची भांडी जी आईने दिलेली, एक क्षणासाठी मी खाली काढले की मी ती कशाला काढली, आणि ते मग त्याचा यूजच काय म्हणजे म्हणजे काहीच उपयोग नाही त्याचा. आणि ते सज्जा गुंतून ठेवलेलं आहे. आणि माझी म्हणजे त्याच्याकडे पाहिलं की एक निगेटिव्ह एनर्जी मला येते की हा वस्तू कामी तर नाही, माझ्या पडलेल्या आहेत. एक निगेटिव्ह एनर्जी माझ्या डोक्यात येते.
तर बऱ्याचशा अशा वस्तू आहे जुन्या माझ्याकडे पडलेल्या, पण त्या आईच्या धाकाने मी डिक्लेटर म्हणजे करत नाहीये, टाकून देत नाहीये. पण त्याने कुठंतरी मला निगेटिव्ह एनर्जी येते असं मला सतत भासत राहतं. पण आता मी करणार आहे ते. त्या तिला म्हणणार आहे आता की मला ते टाकून दे, नाही तर तुला लागत असले तू घेऊन जा, पण मला नकोय त्या घरात, कारण मला त्याने निगेटिव्ह एनर्जी येते. तिला क्लिअर सांगणार आहे आता. हे पाजी, हे जार, TV, फिल्टर, हे टोपले जे की मी कधीच यूज करत नाही, ह्या टाक्या, ही पितळाची भांडी, ते घांगा कधीच मला यूज होत नाही, नुसती पडलेली आहे सज्जा धरून. हे असं वाटतं उचलावीन फेकून द्यावी एकदम. नुसतं निगेटिव्ह एनर्जी येते मला त्यापासून. मला काहीच आनंद होत नाही त्याचा की ते माझ्या घरात आहे. असं वाटतं ते नाही तर नसलं तर किती छान मोकळा स्पेस होईल ना. हार्डली मला 10 मिनिट्स लागली आहे ह्या साड्या व्यवस्थित करण्यासाठी. पण विचार मी गेल्या 1 महिन्यापासून करते की मी हे व्यवस्थित लावण. पण ज्या क्षणी तुमच्या डोक्यात विचार येतो ना त्या क्षणी करून टाकत जा, म्हणजे कसं आहे टेन्शन वाढत नाही आपलं. पसारा पहा, हा घरभर पसरलाय. याच्यामुळे ना तिकडे जाता येतं ना इकडे जाता येतं. हुशारी नुसती वाप घेते, औषध काही पीत नाही. आरूचे मोजके कपडे ठेवले आता इथं, पॅन्टी वगैरे जे फक्त ती घालती ते, आणि इथं नाही घालणारे काढून ठेवले. अजिबात ती घालत नाही, पण नुसते पडलेले. हे बाई इथं जागा किती रिकामी झाली ना. आता त्याच्याच बाजूला तिथं गाऊन बसून जाईन. हे इथं गाऊन गाड्या घालून ठेवले मी. त्या गाऊन मध्ये साड्या मिक्सिंग होत्या, हे सॉक्स मिक्सिंग होते, परत त्या तिकडल्या टॉवेल मिक्सिंग होत्या, ते पूर्ण काढलं आणि इथं फक्त गाऊन घड्या घालून ठेवून देते म्हणलं इथं एका जागी. गाऊन बऱ्यापैकी व्यवस्थित लावले. आता थोडं मन समाधान झालंय. आता ते थोडं तरी व्यवस्थित दिसतंय काहीतरी. श्रुतीला सोडायला जाती आज, पण तिच्या संग जायसाठी पाऊस यायला पण टोपी घालून घेतली, पॅन्ट घालून घेतली शाळेत जायसाठी. कॅमेरामध्ये दिसत नसन पण भुरभुर सुरू झाली. आमच्या श्रुती बाळांनी गोदडी बाहेर टाकली होती, आरूने सुकेली म्हणून ती जास्तच ओली झाली. ते बघा इथं काही माझे ना साड्यातले ब्लाउज आहे, हे बॉक्सेस मध्ये ना खाली घड्या होत्या, पण वरती जसे जसे आपण यूज करत ना तसे तसे लगेच पांगून गेले. हे बघा काही याच्या घड्या आहेत. तर काही साड्यातले काही असेच मी शिवून घेतले होते. आता मी काय करते, ह्या बॉक्स मध्ये फक्त माझे जे साड्यावरचे ना ते ठेवून घेते, आणि बाकीचे जे असेच म्हणजे मी घालत असते कुठल्या साडीवर शिवले नाही, समज डेली यूजच्या साडीवरले आपण एवढे महागडे नसते तर शिवत नाही, ते ब्लाउज आहे ना मी थोडे वेगळे काढून ठेवणार आहे. तर चला मग सुरुवात करते. आता हे साडीवरचं आहे ना, तर याला ठेवते व्यवस्थित. पाहता आहे बऱ्यापैकी ब्लाउज आहेत ना साड्यातले नाहीये, हे काही रेडीमेड आहे. हे शिवले तर हे पण मला कमी होते. हे वेलवेटचं मी शिवलं, ही पण बाई फिट होती, ही पण साईजला लहान होते. असे बरेचसे ब्लाउज आहेत. याचं काय करावं बघावं लागतं. काय आहे जे मी घालते हे मी शिवून घेतले घालण्यासाठी, हे मला बऱ्यापैकी चांगले येते. हे येते. आता हे साड्यावरले याचे पण काहीतरी फिटिंग इश्यू आहे. सगळे असे ब्लाउजेस जे ते बाजूला काढले मी. आणि जे विदाऊट साडी आहे, काही साडी पण आहे तर ते मला खूप दिवसा पहिल्याचे, म्हणजे आता हा शालू मला येत, हे ब्लाऊज बिलकुल मला याच्या पुढंच जात नाहीये. तरी पण माझ्याकडे पडून होतं, तर हे पण मी साईडला काढलं, कारण हे आता येत नाहीये, साईज छोटी पडते, खूप बारीक होते मी तेव्हाच ते ब्लाऊज आहे. चला एवढे बाजूला काढले, बघू आता याचं काय काय करायचं. हे म्हणजे डेली यूजला वगैरे यूज करून टाकेन, जे येईन ते, जे नाही येईन ते फेकून देणार आता. आणि साड्यातले निघले फक्त एवढे, इतक्या कबाडमधून कामाची वस्तू निघली फक्त एवढी. म्हणजे हे एक ऑरेंज साडीवरलं, हे एक ते मेहंदी साडीवरलं, ही पण माझी दिवाळीची साडी, एवढे 4च कामाचे निघले. एवढे मी कपाटात ठेवून देते, बाकीचे हे वरती यूजसाठी ठेवते आणि घालून बघते रोज एक एक. जे चांगलं आलं ते ठेवते, जे चांगलं नाही आलं ते फेकून देते आता त्यात.
हे असं ह्या बॉक्समध्ये ठेवलं. एक छोटा बॉक्स आहे तर तुम्हाला दाखवलेला, पण त्यात आरू बसली आहे आता. तर हे फक्त यूजचे हे ठेवते, बाकीचे हे बघते आता काय करायचं याचं. हे पाय इथं हातासरशी पेटिकोट, गाऊन, ब्लाऊज आणि आरूचे कपडे छान दिसतंय ना. तर मंडळी, आजचा हा छोटासा डिक्लटरिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.